पनवेल और आसपास के परिसर के बेरोजगारों को रोजगार उपलब्ध हो, इस उद्देश्य से कर्नाला चैरिटेबल ट्रस्ट एवं रोजगार तथा स्वयं रोजगार संचालनालय कोंकण भवन पनवेल द्वारा शनिवार को कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी में रोजगार एवं स्वयं रोजगार मेलावे का आयोजन किया गया था। इस मेलावे का उद्घाटन प्रख्यात सर्जन डॉक्टर गिरीश गुणे के हाथों किया गया। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, उरण तालुका सचिव महादेव घरत, पंचायत समिति के सभापति हरेश केनी आदि गणमान्यों सहित शेतकरी कामगार पक्ष के पदाधिकारी, विभिन्न कंपनियों के अधिकारी तथा युवा वर्ग बड़ी संख्या में उपस्थित था। इस दौरान डॉक्टर गिरीश गुणे ने कर्नाला चैरिटेबल ट्रस्ट द्वारा की गई पहल की सराहना करते हुए युवा वर्ग के लिए की गई पहल के लिए विधायक विवेक पाटिल के आभार व्यक्त किए। अतिशय स्तुत्य असा उपक्रम कर्नाला चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमदार श्री विवेकानंद पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या विद्यमाने आणि रोजगार आणि स्वयंरोजगार मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा आदेश राबवला जात आहे। मगाशी बालाराम पाटील साहेबांनी माहिती दिली की 3500 कोणतरी तरुणांनी आगाऊ त्या पूर्व नोंदणी केली होती आणि आता 1000 ते 2000 पेक्षा जास्त लोक आता आयटरच्या नोंदणीसाठी उपस्थित आहेत। 25 पेक्षा जास्त विविध कंपन्यांतून वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी, वेगवेगळ्या नोकरीच्या संधी आपल्याला संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर ज्यांना नोकरी किंवा रोजगार मिळणार नाही त्यांना स्वयंरोजगाराची 12 विविध दालनं तिथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। एक उत्कृष्ट असा हा तरुण आणि तरुणींसाठी आपल्या या पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरातील जे भावी चांगले नागरिक होणार आहेत त्यांना आवश्यक असणारा असा अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम कर्नाला चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केला जात आहे। इस रोजगार मेलावे में हजारों की संख्या में युवक और युवतियां आई हुई थी, जिनके लिए बेहतर सुविधाएं की गई थी। हालांकि मेलावे के दिन भी रजिस्ट्रेशन फॉर्म भरे गए। इस मेलावे के बारे में विधायक विवेक पाटिल ने मीडिया कर्मियों को जानकारी दी कि जिन जिन कैंडिडेट के रिज्यूम लिए गए हैं, अगर वो इस रोजगार मेलावे में पास नहीं होते तो उन्हें दुखी होने की जरूरत नहीं है, क्योंकि जो रिज्यूम चैरिटेबल के पास रहेंगे साल भर में उसमें से कुछ युवाओं को रोजगार उपलब्ध होने के आसार है। रोजगार मेला खाली है कि रोजगार, स्वयं रोजगार और ट्रेनिंग ये तीनों काम यहाँ हो रहे हैं। आपने देखा होगा कि इस एरिया में जो भी कंपनी है जिनको मैन पावर की जरूरत है और जो बेरोजगार है जिनको काम की जरूरत है उनको एक जगह लाने की कोशिश हमारी चालू है। और ये खाली जितने भी पढ़े लिखे लोग हैं उनको यहाँ कंपनी वाले आएंगे उनके लिए जॉब देंगे, खाली यही हमारा इसका मतलब नहीं है कि हम ये सोचते, हम ये चाहते हैं कि जे लोग यहाँ इंटरव्यू के लिए आए हैं, जॉब करने के लिए आए हैं, उनके लिए हमने यहाँ 12 साल ऐसे रखे हैं कि यहाँ स्वयं रोजगार की पूरी जो स्कीम्स है, योजनाएं हैं, वो उनको बदलाए जाएंगे। और मुझे ये लगता है कि ये लोग अभी आते टाइम तो यहाँ जॉब ढूंढने के लिए है, लेकिन ये सारी योजनाएं देखकर उसकी पूरी जानकारी उनको होने के बाद मुझे ऐसा लगता है कि वो ज़रूर स्वयं रोजगार की तरफ खुद का बिजनेस स्टार्ट करने शुरू करने में के लिए तैयार हो गया। और यही हमारी ज़्यादा से ज़्यादा कोशिश है। अभी जो आज के दिन में तो सबको ये जो जॉब नहीं मिलेगा, लेकिन हमारे पास जो डाटा रहेगा अलग अलग से हम कॉन्ट्रैक्ट में रहेंगे और जैसे जैसे उनकी डिमांड आएगी उनको हम वो आदमी लोग यानी जो कैंडिडेट हैं उनको भेजेंगे। मतलब लेटर द्वारा या SMS या लेटर द्वारा फोन करके SMS करके उनको बताया जाएगा कि ये डेट फिक्स हुए एक ही कंपनी में आप वहाँ जाइए, आपका नाम वहाँ दिया है, आप इंटरव्यू देंगे और वहाँ से। इस दौरान मेलावे में आए युवक युवती से भी हमारे प्रतिनिधि ने बात की। एकंदरीत आम्ही 9:30 वाजता आलो इकडे। लाईन भरपूर मोठी होती, पण इकडे आयोजन चांगलं केलेलं आहे। म्हणजे MBA साठी वेगळी लाईन केलेली आहे, ग्रॅज्युएशनसाठी वेगळी लाईन केलेली आहे। 5-5 लाईनीने एक ग्रुपला पाठवत आहेत। मग तसं अरेंजमेंट व्यवस्थित केलेली आहे। श्री विवेकानंद पाटील साहेब यांनी आपल्याकडे जे स्वयंरोजगाराचा मेलावा जो ठेवलेला आहे अत्यंत खरोखर मी जर विचार करायला गेला तर खरोखर चांगली गोष्ट आहे, कारण की बेरोजगारी केवढी आपली वाढत चाललेली आहे आणि या बेरोजगारीचा आला घालण्यासाठी ह्या चांगल्या व्यक्तींनी पुढे आलेल्या आहेत आणि खरोखरच मी तर म्हणणे ही चांगली गोष्ट आहे। आणि विवेकानंद पाटील साहेब तसेच बालाराम पाटील साहेब म्हणजे म्हात्रे साहेब यांनी आपली चांगली कामगिरी बजावत आहे आणि खरोखरच मिनी इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि चांगल्या
चांगल्या पद्धतीने ती सक्सेसफुल झालेली देखील आहे आणि चांगली जर माझी इंटरव्ह्यू जर झाली आणि समजा सक्सेसफुल जर चांगली झाली तर मला ते घेतीलच आणि त्याबद्दल प्रश्नच नाही. आणि मी विवेकानंद पाटील साहेबांचा आभार मानतो की त्यांनी हे दरवर्षी हे स्वयंरोजगाराचा मेळावा भरावा आणि जो बेरोजगार व्यक्ती आहे किंवा मुलगी आहे किंवा लेडी आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये नवीन काहीतरी सक्सेसफुल करून दाखवावे. मी असं पाटील साहेबांना विनंती करतो. पक्षाने जर असेच कार्यक्रम जर राबवले तर भविष्यात या पक्षाला अतिशय फायदा होणार आहे आणि आजचे बेरोजगार तरुण हे रोजगारामध्ये सामील होतील तरुण. कारण आज आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये एक सुद्धा म्हणजे असे पुढारी नाही की रोजगारासाठी स्वतःहून म्हणजे प्रयत्न करासाठी तत्पर नाहीत. परंतु आमदार विवेक पाटील साहेबांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय म्हणजे यशस्वी असा कार्यक्रम आणि इथे मी जर पब्लिसिटी पाहिली तर मला वाटते की आजच्या या कार्यक्रमाला 25 ते 30 हजार युवक आणि युवती इथे हजर राहिलेले आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे मी अतिशय ऋणी आहे. इथे आता आम्ही पाहतो प्रशांत ठाकूर आमदार झालेले आहेत परंतु त्याही आजपर्यंत काही सुद्धा केलेलं नाही. आणि आमदार विवेक पाटील हे उरणचे असून त्यांना पनवेलच्या पण जनतेची जाण आहे की पनवेलमधली पण जनता ही रोजगारामध्ये सामील व्हावी आणि उरणमधली पण जनता त्यासाठी ते हा उरण पनवेल खालापूरसाठी नव्हे तर अख्ख्या रायगड जिल्हा महाराष्ट्रासाठी हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. युवाओं के इंटरव्यू लेने वाले रिलायंस के HR डिपार्टमेंट के जनरल मैनेजर से भी हमारे प्रतिनिधि ने बातचीत की. आम्ही इथे आज जेव्हा आलो तेव्हा बऱ्याच ठिकाणी आम्ही रोजगार मेळावे अटेंड केलेले आहेत आजपर्यंत, पण इतका सुनियोजित रोजगार मेळावा आम्ही पहिल्यांदाच बघितला की जिथे व्यवस्था अतिशय सुंदर होती. इवन प्रत्येक काउंटरला तुमच्याकडे लॅपटॉप्स होते, व्यवस्थित रूम्स दिल्या गेल्या होत्या आणि तुमचं मटेरियल तुम्हाला डिस्प्ले करण्यासाठी मुभा होती आणि भरपूर संख्येने मुलं होती आणि वेगवेगळ्या स्तरातली आली होती. म्हणजे अगदी 10वी पासून ते MBA पर्यंत मुलं सिलेक्ट करण्यासाठी होती आणि इच्छुक मुलं होती. आता त्यातली आम्हालाही खूप चांगली मिळालेली आहेत आणि रिलायन्स रिटेलच्या शॉपसाठी ही मुलं अत्यंत उपयुक्त पडतील. काही जणांना रिटेलचा एक्सपिरियन्स पण होता आणि त्यामुळे आम्हीही खुश आहोत की एवढी चांगली आम्हाला मुलं आज इथे मिळालेली आहेत. वही विधायक धैर्यशील पाटिल ने भी इस मेलावे की सराहना की. खरं तर कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट की जो या ठिकाणी भाई विवेकानंद पाटील आणि भाई बाळूशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो चाललेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मला एवढंच या ठिकाणी सांगावं लागेल की केवळ क्रीडा विषयक नव्हे तर आज ज्या समाजाला वेगवेगळ्या ज्या अडचणी भेडसावतात त्यापैकी एक सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे बेरोजगाराची. तर केवळ राजकारण हे मतापुरतं न करता आपण राजकारण समाजापुरतं करतो हे चॅरिटेबल ट्रस्टनं कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टनं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि केवळ चिठ्ठी दिली म्हणून नोकरी मिळाली अशी वशिलेबाजी न करता गुणवत्ताधारक आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि तुम्ही त्यातून निवडा ही सुद्धा गुणवत्तेला सुद्धा पुढारपण देणारी गोष्ट या ठिकाणी केली जाते. सर्व अर्थाने अत्यंत चांगलं काम या ठिकाणी केलं जातं. हां, रोजगार असेल, स्वयंरोजगार असेल, या सर्वच गोष्टीमध्ये मी मगाशी जसं म्हटलं की आत्ता राजकारण करण्याकरता राजकारणी मंडळी जी येतात ती जे मार्ग अवलंबतात त्याच्यामुळे राजकारण आणि चांगले राजकारणी देखील बदनाम व्हायला लागलेले आहेत. तर अशा भाऊगर्दीमध्ये आम्ही वेगळे आहोत हे आम्ही आमचं वेगळेपण तोंडाने न दाखवता आम्ही आमच्या कृतीतून या ठिकाणी दाखवतोय. कुल मिला के इस मेलावे के माध्यम से युवाओं के लिए रोजगार एवं स्वयं रोजगार की जानकारी भी मिली और साथ ही कुछ युवाओं को इंटरव्यू के लिए भी आमंत्रित किया गया है.